सकाळची सुरुवात झाली ब्रेकफास्टने, मिक्स दालचा डोसा आणि चहा. त्यानंतर मला एक केक द्यायचा होता 4 वाजता, तर तो मी रेडी करून घेतला. हा चॉकलेट ट्रफल होता. खाली गेले, माझी गाडी पंक्चर होते, मिस्टरांची गाडी घेतली तर त्यात पेट्रोल नव्हतं. केक देऊन आले आणि त्यानंतर ह्या केकची फायनल करायला घेतला. कस्टमरची पहिला एक ऑर्डर होती, खरं त्यांनी नंतरला अजून अर्धा किलो वाढवलं होतं, पण मी ते फायनल केलं होतं त्यानं, म्हणून मग मी आणि परत नवीन त्यानं अर्धा किलोचा केक करून दिला. इथं मी हे फायनल कोटिंग करत होते. रसमलाई केक होते दोन्हीसुद्धा, एक किलोचा आणि एक अर्धा किलोचा. त्यानंतर फटाफट हे फायनल कोटिंग ह्याचे संपवले. इथं बघा, जेव्हा फायनल कोट करत असतो ना, तर मी इथं हे प्लॅस्टिकचं एक व्हिजिटिंग कार्ड आहे, ते मी यूज करते. त्याच्याने खूप इझी होऊन जातो कोटिंगला. आणि रसमलाई केक असेल तर त्याला आपण बाहेर कसं ड्रायफ्रूट्सनीच आपण कवर करतो, त्याच्यामुळे हे इथं मी केकला वरच्या टॉपला फायनल करून घेतला. आणि मग त्यानंतर त्याचे जे साईडचे एजेस आहेत ते क्लीन करून घेतले. मग त्याच्यानंतर इथं सिलिकॉन ब्रश आहे, त्या सिलिकॉन ब्रशने साईडला आणि टॉपला टेक्स्चर देऊन घेतला. आणि आल्मंड्स आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत त्याला मी किसून ठेवले होते, ते मग केकवरती स्प्रिंकल केले. इथं आमच्या गौरीचं जेवण सुरू होतं साईड बाय साईड. मग तिला म्हटलं मी व्हिडिओ रेकॉर्ड करते, तर ती इथे येऊन हाय बाय असं ती करत होती. तर इथं मी केक करून घेतला फायनल. ह्या केकला नोझलने बॉर्डर देऊन घेतले आणि आम्ही मग डिलेवरीला निघालो. डिलेवरीला बघा जाताना या दोघी पण माझ्यासोबत होत्या, कारण परीने एक केक हातात घेतला होता आणि एक केक मी गाडीवर असा ठेवला होता खाली. त्यानंतर आम्ही डिलेवरी द्यायला इथं पोचलो आणि डिलेवरी त्यांनी देऊन झाली. मग आमच्या परिगौरीला बाहेरच काहीतरी खायचं होतं, मग ते पृथ्वी मेसमध्ये त्यांनी जेवले. आणि हे बघा, हे 2 केक आहेत रसमलाईचे, जे मी बनवले होते. थँक्यू.